शुभविवाह या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट मालिकेत स्वप्नात नाही तर सत्यात घडलेली आहे। रागिणीने आता भूमीच्या बाळाला मारण्याचा जो प्रयत्न केलाय, भातात विष मिसळण्याचा, ते आकाशच्या समोर आलंय आणि आकाशने तोच भात रागिणीच्या पुढ्यात धरून खा हा भात असं म्हणत आता मात्र रागिणीला विषाचा भात खायला घालत सगळ्या सत्याचा तिच्या तोंडून उलगडा करून घेणार आहे आणि इथेच रागिणी आता अडकणार आहे। भूमीने अचूक युक्ती करून रागिणीला आकाश समोर बरोबर भांडेफोड केलेली आहे। 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाशला जेव्हापासून बाळाची बातमी कळलेली असते आकाश खूप खुश असतो आणि भूमीची सर्वतोपरी जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी तो आपापल्या परीने घेत असतो। पण त्याच वेळेला आकाश भूमीला घेऊन खाली येतो आणि सावकाश भूमी पायऱ्या सावकाश उचल असं म्हणत आता मात्र इकडे भूमीला सावकाश पायऱ्या उचलायला लावतो। भूमी पायऱ्या उतरते आणि आकाश काय आहे सरप्राईज यावरती आकाश म्हणतो, भूमी तुला जरा धीर नाहीये ना, जरा तुला कोणत्याही गोष्टीला जरा म्हणून थांबता येत नाहीये काय सारखं आकाश काय अगं ऐक तरी तुझ्यासाठी सरप्राईज आहे असं म्हणत एका कॅनव्हासवरचा जो एक छानपैकी कपडा मलमलचा लपेटलेला असतो तो आकाश काढतो। भूमी म्हणते काय आहे यावरती आकाश म्हणतो सरप्राईज तर याच्या खाली खऱ्या अर्थाने आहे। आता भूमीसाठी आकाशने जे सरप्राईज केलेलं असतं ते पाहण्यासाठी इकडे आता पौर्णिमा, रागिणी, अभिजित हे तिघही जण येणार आणि त्यावेळेला अभिजित म्हणतो आई काय आहे हे सगळं, म्हणजे यांचे पोरखेळ थांबणार तरी कधी यावरती रागिणी म्हणते नाही रे बाबा, मला नाही वाटत की आता यांचे पोरखेळ थांबतील म्हणून, म्हणजे बघ ना या सगळ्यामध्ये नवीन नवीन त्याला कळलंय ना की आपण बाबा होणार आहोत, मग कशाला तो थांबतोय, तो या सगळ्यामध्ये काही थांबणार नाही, त्याची गाडी सुसाट सुटले, आपल्यालाच या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे। यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते तेच तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये बघा की या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून यांच्यामध्ये दुरावा पाहिजे। त्यावरती रागिणी म्हणते हे जरा तूच डोळे उघडे ठेवून नीट समजून घे। इकडे भूमी म्हणते आकाश किती छान सरप्राईज आहे, आकाशने लहान मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याचप्रमाणे आता मात्र भूमीचे आणि आकाशचे खूप सारे फोटो आणि थँक्यू नावाचं असं सुंदरसं ग्रीटिंग त्या फोटोनी बनवलेलं छानपैकी सुंदर तयार केलेलं असतं जे बघून भूमीला खूप आनंद होतो आणि आता सगळेच जण आकाशचं कौतुक करायला लागतात की खरंच आकाश भूमीसाठी खूप छान सरप्राईज तू दिलेस। मग आकाश सुद्धा भूमी आता इकडे जवळ येते आणि थँक्यू आकाश म्हणत आकाशला मिठी मारते। त्यावरती आकाश म्हणतो थँक्यू तर मी तुला म्हटलं पाहिजे। यावरती तिकडे उभा असलेला अथर्व म्हणतो वा वा, म्हणजे आम्ही सगळ्यांनी जायचं का इथून सांगा बरं आता असं म्हणत अथर्व इकडे आकाश आणि भूमी या दोघांची थट्टा मस्करी करायला लागतो। यावरती अभिजित इकडे येतो आणि आकाश छान आहे हा हे सगळं असं म्हणत पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स करतो। तोपर्यंत भूमी आणि आकाशसाठी जो केक आणलेला असतो अथर्वने तो केकचं कटिंग करण्यासाठी आता सगळेजण इकडे येतात। त्यावरती आजी म्हणते भरवा भरवा एकमेकांना केक भरवा, मग दोघ जण एकमेकांना केक भरवत असतात आणि या सगळ्यामध्ये आता रागिणीचं तोंड मात्र असं काही पडलेलं असतं की रागिणीला या सगळ्यामध्ये खाऊ की गिळू असं झालेलं असतं आणि पण बोलताही काही येत नसतं आणि सहनही करता येत नसतं। त्यातच आता इकडे आता भूमी सांगायला लागते आत्या आता आम्ही दोघ जण मिळून तुम्हाला केक भरवणार काय आकाश, मग आकाश आणि भूमी दोघ जण म्हणून आता रागिणीला केक भरवतात। रागिणीचं तोंड आता इकडे आकाशने भरवलेल्या केकने गोड होण्याच्या ऐवजी कडूजार झालेलं असतं आणि हे कडूजार तोंड घेऊन तिला आता तोंड लपवायला पण कुठे जागा नसते। इकडे आता भूमी आणि आकाश आपापल्या रूम मध्ये येतात। भूमी आकाश रूम मध्ये आल्यावरती इकडे आता भूमी सांगत असते आकाश मला झोपायचं नाहीये हा, मला तुझ्यासोबत खूप 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 गप्पा मारायच्या आहेत। यावरती आकाश म्हणतो भूमी आता खूप झालं हा तुझं, लहान मुलासारखे तुझे हट्ट मी आता सहन करणार नाहीये, झोपून घे बरं। भूमी सांगते आकाश ऐक ना रे, मला खरंच झोप येत नाहीये, मला तुझ्यासोबत इतक्या दिवसांच्या साचलेल्या खूप गप्पा मारायच्या आहेत। यावरती आकाश म्हणतो भूमी तुझं कसं झालंय ना लहान मुलासारखं, चुपचाप झोप बरं असं म्हणत तो भूमीला हट्टाने झोपण्यासाठी सांगत असतो।
पण त्याच वेळेला भूमी मात्र काही ऐकायला तयार नसते. भूमी त्याला सांगत असते मला गप्पा मारायच्या आहेत. मग आकाश चिडतो, जबरदस्ती तिला झोपायला लावतो आणि मग मात्र भूमीला झोपण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. भूमी आता निमूटपणे झोपी जाते. आकाश तिला जरासा दटावतोच, दटावूनच तिला आता झोपायला सांगतो. या सगळ्यामध्ये भूमी इकडून तिकडून चुळबुळ करायला लागते. भूमी ज्या वेळेला चुळबुळ करायला लागते त्यावेळेला आकाश म्हणतो काय चाललंय तुझं लहान मुलासारखं, झोप म्हटलं तर झोप ना. यावरती भूमी म्हणते मी तुला म्हटलं ना खरंच मला झोप येत नाहीये तर मी तुला तेच सांगते, माझ्यासोबत बोलत राहा ना. यावरती आकाश म्हणतो या इकडे. मग आकाश भूमीला छानपैकी आपल्या मिठीमध्ये घेतो. आकाश भूमीला मिठीत घेतो आणि ये इकडे माझ्या मिठीमध्ये, मी तुला झोपी लावतो असं म्हणत छानपैकी तिला थोपटायला लावतो. यावरती भूमी सांगते हे 9च महिने मला फक्त तुझे लाड करून घेता येणार आहेत, कारण एकदा का बाळ आलं ना की माझे लाड काही तू करणार नाहीस. यावरती आकाश म्हणतो हो ही गोष्ट मात्र खरी आहे. यावरती भूमी म्हणते काय. यावरती आकाश म्हणतो तर ही गोष्ट खरीच आहे, कारण माझी मुलगी आल्यावरती मी रोज तिला असंच थोपटून झोपवणार आहे. भूमी म्हणते काय तुझी मुलगी, म्हणजे तुला मुलगी हवे तर. यावरती आकाश म्हणतो हो मला गोड छानपैकी तुझ्यासारखी मुलगी हवे. यावरती मग मात्र भूमी सांगते अच्छा म्हणजे तुला मुलगी नेहमी बाबाच्या बाजूने असते ना, मग तुला एक टीम करायची आहे आणि तुला ती टीम करून मला एकटीला पाडायचं आहे. आकाश म्हणतो हो असंच करायचं आहे. असं म्हटल्यावरती भूमी म्हणते काय पण मला तर मुलगाच पाहिजे. आकाश म्हणतो नाही मला मुलगी पाहिजे. असं दोघं जण भांडायला लागतात. त्यावेळेला आता इकडे आकाश म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या दोघांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते, आपण दोघंही आपली इच्छा पूर्ण करू शकतो. भूमी म्हणते आणि ते कसं. यावरती आकाश सांगायला लागतो आपल्याला जर का जुळी मुलं झाली तर आपल्या दोघांच्याही इच्छा पूर्ण होतील की नाही तू मला सांग. तुला मुलगा हवे मला मुलगी हवे आणि दोन्ही झालं तर छानच. भूमी म्हणते खरंच आकाश ही तर कल्पना खूपच भारी आहे, म्हणजे मला ही तुझी कल्पना खूप आवडली. असं म्हणत आकाश आणि भूमी दोघं जण छान गप्पा मारत असतात. आकाश म्हणतो बघितलंस तू मला वेडा बनवतेस ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला गप्पा मारायच्या होत्या आणि त्याच गप्पा तू मारती आहेस. मी तुला झोपायला सांगितलं होतं पण तुला झोपायला काही येत नाहीये, तू गप्पा मारतेस ना ते काही नाही, झोप बरं. यावरती भूमी सांगते आकाश ऐक ना, पण आकाश काही ऐकत नाही. छानपैकी तिला आता झोपी लावून असतो. इकडे दोघांचं छानपैकी आता रोमॅन्टिक हे सगळं चालू असतं. त्यातच सकाळी लवकर उठून आकाश कामाला लागतो, म्हणजे आता रागिणीच्या हातातून जवळजवळ या सगळ्या कंपनीचा कारभार सुद्धा आकाश काढून घेणार असतो. इकडे आकाशला इतकं सकाळी उठून कामाला बघितल्यावरती रागिणीला जबरदस्त धक्काच बसतो आणि रागिणी म्हणते हे काय आकाश, म्हणजे तू इतक्या सकाळी कसं काय उठलास. यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का तर आई मला या सगळ्यामध्ये आता बाबा होण्याची जबाबदारी घ्यायची आहे, म्हणजे मी आता ना माझ्या येणाऱ्या मुलाला किंवा मुलीला प्रिन्सेस किंवा प्रिन्स सारखं ठेवणार आहे. त्यासाठी खूप काम करणार, खूप मेहनत करणार आणि किती काही झालं तरी सुद्धा माझ्या मुलाला आणि आता किंवा माझ्या मुलीला प्रिन्सेस सारखं लाईफ देणार आहे. यावरती रागिणी म्हणते अरे हेच तर दिवस आहेत ना तुझे एन्जॉय करायचे, मग तू या सगळ्यामध्ये एन्जॉय कर, का बरं स्वतःला या सगळ्यामध्ये इतका कामामध्ये झोकून देत आहेस. यावरती आकाश म्हणतो नाही माझं ठरलंय, किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे काम मी करणार म्हणजे करणार. असं म्हणत आकाश आता कामामध्ये इतका स्वतःला झोकून देतो की या सगळ्यामध्ये मग मात्र आता इकडे त्याला कसलं भान राहत नाही. पण त्याच वेळेला तिकडे कॉन्स्टेबल येतात. कॉन्स्टेबल आलेले बघून आता मात्र आकाश उठतो, काय झालं, काही लागला का सुगावा, म्हणजे ते वर्तमानपत्र कुणी पाठवलं होतं या संदर्भात काही माहिती मिळाली का. यावरती तो इन्स्पेक्टर म्हणतो की खरं तर गायकवाड साहेबांनी खूप आपल्या पद्धतीने ही केस हँडल करण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा तपास चालू आहे की कुणी हे पाठवलं. यावरती आकाश म्हणतो मग जी केस रिओपन केले त्यात काही ब्रेक थ्रू मिळाला का. यावरती ते पोलीस म्हणतात हो याच्यामध्ये खूप मोठा ब्रेक थ्रू मिळालेला आहे. आकाश म्हणतो कसला आहे ब्रेक थ्रू. यावरती इन्स्पेक्टर सांगायला लागतात तुम्ही जी केस रिओपन केलीत ना त्यात एक गॅरेजवाला सस्पेक्टेड आहे. त्या गॅरेजवाल्याने या सगळ्यामध्ये म्हणजे तुमची जी कारचा अपघात झालाय
कदाचित ती कार आता इकडे त्याच्याकडेच गेली असणार आणि त्यानेच ब्रेक फेल केले असणार, असा काहीतरी ब्रेक थ्रू आहे. नक्की मला खरंच काहीतरी माहिती नाहीये. या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता गायकवाड सरांची भेट घ्यावीच लागेल. असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो ठीक आहे, मी लवकरात लवकर गायकवाड सरांची भेट घेतो. त्यावरती आता रागिणी हदरते म्हणजे अशी तशी नाही, रागिणी चांगलीच हदरते. आणि त्यावेळेला रागिणी विचार करते, अरे बापरे, जर का हे असंच घडत राहिलं तर मात्र माझं काही खरं नाहीये. कारण या सगळ्यामध्ये जर मात्र आता आकाशला काही ब्रेक थ्रू मिळाला तर मला या सगळ्यामध्ये हा असा काही अडकवेल की मात्र मला काही करता पण येणार नाही, मला काहीतरी करायलाच पाहिजे. मग मात्र रागिणी आणि अभिजित आता आकाशला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करायला लागतात. आकाशला मॅन्युपुलेट करण्यासाठी ते सांगायला लागतात, आकाश तू मला एक गोष्ट सांग, आत्ताच तुला या सगळ्यामध्ये बातमी मिळालेली आहे की तू बाप बनणार आहेस म्हणून. तू जर बाप बनणार आहेस तर तू या सगळ्यामध्ये इतकं लक्ष घालू नकोस ना. म्हणजे कसं आहे, या सगळ्यामध्ये आता तुला खूप महत्वाची बातमी कळली. ही आनंदाची बातमी तू एन्जॉय करायची की एन्जॉय करण्याच्या ऐवजी तू या सगळ्यामध्ये आता मात्र हे सगळा विचार करायचा नको, तू केसचा विचार करूस. यावरती आकाश म्हणतो, असं कसं आहे ना, जर मी एक चांगला मुलगा होऊ शकलो नाही ना तर मी एक चांगला बाप सुद्धा होऊ शकणार नाही. जर मी माझ्या आई वडिलांना न्याय मिळवून दिला नाही ना तर मी माझ्या मुलाला सुद्धा काय तोंड वरती करून सांगणार आहे की मी माझ्या आई वडिलांचा चांगला मुलगा नाही होऊ शकलो. नाही, मला या सगळ्यामध्ये हे करायलाच पाहिजे, मला माझ्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. असं म्हणत मात्र आता इकडे आकाश हे बोलत असताना भूमी येते आणि भूमी म्हणते, हो आकाश, मला माहितीये की या सगळ्यामध्ये तू तुझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडणार आहेस. आपल्या येणाऱ्या बाळासाठी तुला आता एक सुरक्षित वातावरण तयार करायचं आहे, जेणेकरून आपलं येणारं बाळ सुरक्षित वातावरणामध्ये तयार होईल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते, भूमी अगं तुला काय म्हणायचंय, म्हणजे या घरातलं वातावरण सुरक्षित नाही की काय, असं तुला म्हणायचंय की काय. यावरती रागिणीला आता भूमी म्हणते, नाही, मी तसं का म्हणेन, मी असं काहीही म्हणत नाहीये. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला फक्त आकाशला इतकंच सांगायचं आहे की काहीही झालं तरी सुद्धा आपल्या बाळाला एक सुरक्षित लाईफ द्यायचं आहे आणि आपलं बाळ या जगात येण्याच्या आधी सगळं बाजूचं जे शंका कुशंका किंवा जे मनामध्ये काही गैरसमज आहेत ते सगळे संपवून टाकायचे आहेत. त्यासाठी आकाशच्या वडिलांची ही केस रिओपन होऊन त्याच्यामध्ये खूप मोठा ब्रेक थ्रू मिळणं हे गरजेचं आहे. असं म्हणत आता मात्र इकडे भूमी बरोबर रागिणीला शब्दामध्ये खोडून काढत असते. कारण खऱ्या अर्थाने आकाश बाजूने असल्यामुळे आता मात्र भूमीला कसलीही फिकर नसते. आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो, बरोबर आहे तुझं भूमी. यावरती आता आजी म्हणते, खरं सांगू का, तर आता तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या बाळाला कोणाची दृष्ट लागायला नको आहे. त्यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते, या बरं मी तुमच्या तिघांची पण दृष्ट काढून टाकतीये. म्हणजे बघायला गेलं ना तर आता बरेच दिवस तुमची दृष्ट नाही काढलेली. असं म्हणत आजी दोघांना दृष्ट काढण्यासाठी बोलवते आणि त्यावेळेला भूमी सांगते, हो आजी अशी दृष्ट काढा ना की या सगळ्यामध्ये ज्याने दृष्ट लावलेली आहे ना त्यालाच दृष्ट लागेल. आजी म्हणते, हो ग हो, माझ्या येणाऱ्या नातवंडाला आणि माझ्या मुलाला आणि सुनेला कुणाची दृष्ट लागायला नको. असं म्हणत इकडे खूप मोठा आता आजीने सगळ्यांच्या समोरच खुलासा केलेला असतो आणि रागिणी चांगलीच हादरते आणि इतकंच नाही तर भूमीकडे पाहायला लागते, चिडते, आरडते, ओरडते आणि रागा इकडे आता दृष्ट काढणाऱ्या या आजीकडे पाहायला लागते. काय हिला गरज पडले हिला हे सगळं करण्याची, असं म्हणायला लागते. आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे दृष्ट काढून झाल्यावरती रागिणी तिकडे अजिबात न थांबता निघून जाते. आपल्या रूम मध्ये रागात ज्या वेळेला रागिणी येते त्यावेळेला मात्र आता इकडे पौर्णिमा तिच्या मागे येते. या इकडे मी तुमची दृष्ट काढते. म्हणजे खरं तर तुमची दृष्ट काढण्याचा हा एक सोहळाच व्हायला हवा होता. हा सोहळा तुमची दृष्ट काढण्याचा करायला पाहिजे, पण तो काही सोहळा कोणी करत नाहीये. आता आकाश आणि भूमी यांच्यामध्ये ते बाळच असणार आहे, जे बाळ त्यांचा दुवा होऊन येणार आहे. आणि त्यामुळे मग मात्र आता तुम्ही काहीच करू शकणार नाही. असं म्हणत आता पौर्णिमा म्हणजे इकडे आता
मीठ चोळणी करत असते आणि त्याचवरती रागिणी चिडते, तिचा गळा धरते. गळा धरून आता मात्र पौर्णिमाला ती सांगते, काय चाललंय तुझं? तू माझ्या आगीवरती मीठ चोळतेस का? जखमेवरती मीठ चोळ्याच्या कामाशिवाय तुला दुसरं काहीच येत नाही, असं म्हणत इकडे आता लगेचच ती पौर्णिमावरती चिडते. पौर्णिमा म्हणते, असं काय करताय? त्यावरती हे सगळं बोलता बोलता रागिणीच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते आणि ती विचार करते, अच्छा म्हणजे या दोघांच्या मधला दुवा यांचं जर बाळच असेल तर यांच्या बाळाच्याच मदतीने या दोघांच्या मध्ये मी आता दुरावा निर्माण करणार, असं म्हणत ती आता तोच विचार करायला लागते की काय करू जेणेकरून यांच्या बाळाच्या मध्ये मी दुरावा आणू. आणि तिच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन येतो आणि ती पौर्णिमाला म्हणते, वा पौर्णिमा वा, काय मला तू युक्ती दिलीस, तुला किती तुझे आभार मानू तितके कमी आहेत, असं म्हटल्यावरती आता मात्र तिच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते आणि त्या युक्तीनुसार ती आता भूमीच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी भूमीला भरवण्यात येणाऱ्या भातामध्ये विष मिक्स करायचे ठरवते. पण नियतीने हे मात्र तिचा प्लॅन तिच्यावरतीच उलटवायचं ठरवलेलं असतं. या सगळ्यामध्ये आता रागिणी भातामध्ये विष मिक्स करत असते. रागिणी ज्या वेळेला भातामध्ये विष मिक्स करत असते त्यावेळेला आता मात्र इकडे भूमी पाहते आणि ती विचार करते की ही रागिणीचा डाव आता हिच्यावरती उलटवण्यासाठी आकाशच्या समोर मला ड्रामा करायला पाहिजे. आणि त्यानंतर भूमी आता आकाशच्या इकडे येते. आकाश भूमीला तोच भात भरवण्यासाठी येतो आणि तोच भात भरवण्यासाठी आल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी तो भात खायची ऍक्टिंग करायला लागते. पण दुसऱ्या क्षणाला भूमी चिडते, आकाश हा भात तू नाही, हा भात आईने दिला ना तुला, याच्यामध्ये विष आहे, यांनी माझ्या बाळाला मारण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आकाश म्हणतो, काय बोलतेस तू भूमी? भूमी सांगते, हो आकाश, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, याच्यामध्ये विष आहे. विष आहे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी हादरते आणि ती म्हणते, काय बोलतेस तू भूमी? तू माझ्यावरती घाणेरडा आरोप करतेस. यावरती भूमी म्हणते, मी तुमच्यावरती घाणेरडा आरोप करण्याच्या आधी तुम्ही आता एक गोष्ट सांगा, याच्यामध्ये तुम्ही काहीच मिक्स केलेलं नाहीये. यावरती रागिणी म्हणते, काय बोलतेस तू? मी खरंच काही मिक्स केलेलं नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो, भूमी अगं तुझा गैरसमज होऊ शकतो ना? यावरती भूमी म्हणते, नाही आकाश. मग आकाश चिडतो आणि तो म्हणतो, ठीक आहे. मग तो भात घेतो आणि तो भात घेऊन रागिणीकडे येतो आणि आई, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण हे भूमीला तुला सिद्ध करून दाखवावं लागेल, तुला हाच भात खायला लागेल, असं म्हणत आकाश आता रागिणीला तो भात खाण्यासाठी सांगतो आणि मग मात्र रागिणीची तनतनते. या सगळ्यामध्ये आकाशने भात खायला सांगितल्यामुळे रागिणीच्या पोटामध्ये आता विष जाणार आणि रागिणीला मरणाची भीती असणार. त्यामुळे रागिणी हा भात अजिबात खाणार नसते आणि भूमीचा पॉइंट तिथे सिद्ध होणार असतो. भूमीने रागिणीला तिच्याच ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं. आता या सगळ्यामध्ये आकाश समोर ज्या वेळेला भातामध्ये विष असण्याचं सत्य येणार त्यावेळेला मात्र आता तो काय ऍक्शन घेणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.